लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्य आणि नंदिनी हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात। त्यावेळेस तिथे एका बाईची कंडिशन खूपच डेंजर असते आणि तिचा नवरा तिला म्हणत असतो की तू काळजी करू नको, मी सगळं काही ठीक करेल। आता काव्य तेथे बाहेरच बसलेली असते तर ते हे सगळं पाहून खूपच घाबरते। तिला खूप भीती वाटलेली असते। काव्य खूप घाबरल्यामुळे नंदिनी तिला समजावत असते। त्यावेळेस काव्य म्हणत असते की अगं ताई, ती बाई बघ ना, आणि तिचं बाळ गेलं ग, त्या बाईचं काय झालं असेल? खूप स्वप्न बघितलेली असतात ना आपण बाळाबद्दल, त्यात आपली काही चूक नसताना बाळ आपल्या हातून जाणं म्हणजे खूप डेंजर आहे, असं म्हणून काव्या खूपच घाबरलेली असते। तर नंदिनीला सुद्धा आता धक्का बसलेला असतो। घरी गेल्यानंतर धनंजय आलेला असतो आणि म्हणत असतो की मी इथे आलेलो आहे त्याचं कारण वेगळं आहे, विषय जरा गंभीर आहे आणि तो बायकांशी रिलेटेड आहे। शारदाचे जुने रिपोर्ट दाखवतो आणि म्हणत असतो की नंदिनीच्या आधी शारदाची 3 मिसकॅरेज झाली होती आणि हे सगळं ऐकून सगळ्यांना धक्काच बसलेला आहे।